नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या दिव्यांग बांधवांसाठी आता पुन्हा एकदा एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची अशी चांगली बातमी राज्य शासनाने जाहीर केली आहे. आणि या बातमी अंतर्गत अपडेट अंतर्गत एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा जमा झाला असून आता मे महिन्यासाठीचा हप्ता जमा करण्यासाठी जी निधी आहे हे शासनाकडून मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय हा काल 30 तारखेला जाहीर करण्यात आला असून या अंतर्गत याच आठवड्यामध्ये लाभार्थ्यांचं जे मे महिन्यासाठीचं पेन्शन आहे हे वितरित करण्यासाठीची कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे 6,000 रुपयाचे पेन्शन आहे ही मागणी केली जात होती. तर ही मागणीसुद्धा लवकरच मागणी होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे पाहू शकता जे बच्चू कडू आहेत, माननीय बच्चू कडू यामध्ये प्रहार संघटनेअंतर्गत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून या अंतर्गत त्यांच्या मागण्यासुद्धा शासनाकडून सकारात्मक दाखवून यामध्ये त्यांच्या मागण्यासुद्धा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे असं सांगितलं जात आहे. तर या संदर्भात जी महत्त्वाची बैठक झाली त्या संदर्भातल्या अपडेटसुद्धा आपल्याकडे प्राप्त आहेत. तर सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर तुमच्या समोर पाहू शकता हा मे महिन्यासाठीचं वितरण करण्याबाबतचा विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय 30 तारखेला म्हणजे काल जाहीर करण्यात आलेला आहे गुरुवारी. या अंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली असून यामध्ये जो पेन्शन आहे मे महिन्यासाठीचं ते सुद्धा लगेचच जारी करण्यात येणार आहे, वितरण करण्यात येणार आहे. आणि या संदर्भात वितरणाची तारीखसुद्धा लवकरच जाहीर केली जाईल. आता मे महिन्यापासूनचा जो हप्ता आहे लाभार्थ्यांचा दिव्यांग बांधवांचा हा दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत दिला जाणार असून यासाठी सर्व कारवाई पूर्ण झाली असून या महिन्यामध्ये एक ठराविक तारखेला दर महिन्याच्या ते 3 ते 4 तारखेला लाभार्थ्यांचा हप्ता जमा करण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. तर या अंतर्गत मे महिन्यासाठीचा हप्ता कधीपर्यंत जमा होतो याची तारीख येत्या 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला समजून येणार आहे. या सध्या शासकीय सुट्टी आहेत. 4 तारखेपासून आपल्याला याबाबत महत्त्वाची माहिती समजणार आहे. मुख्य म्हणजे पहिल्या 7 ते 8 दिवसामध्येच हा हप्ता वितरित करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तात्काळ जो निर्णय आहे बच्चू भाऊ कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मागणी ठेवली की तुकाराम मुंढे यांच्या शासन निर्णय रद्द करून तो महत्त्वाचा झाला होता. यामध्ये तात्पुरता दिव्यांग लाभार्थ्यांचा तो निर्णय झाला होता हा रद्द करून जे दिव्यांग बांधव आहेत टेम्पररी आणि नियमित सरसकट योजना आणि सेवांचा लाभ द्यावा. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा लगेचच महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी यांना फोन करून हा निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. आणि यामुळे हप्ते आणि सेवा नियमित स्वरूपात मिळतील अशी सगळ्यात महत्त्वाची शक्यता ही निर्माण झाली आहे. या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा लवकरच जाहीर केला जाईल. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आहे. जे टेम्पररी तात्पुरता दिव्यांग लाभार्थी होते त्यांच्यासाठी हा चांगला दिलासादायक अशी बातमी असणार आहे. त्यांचे जे पेन्शनचे हप्ते बंद होणार आहे याबाबत लवकरच महत्त्वाचा शासन निर्णय हा जारी केला जाईल. बैठकीमध्ये सुद्धा चर्चा आणि अधिकृत पुष्टी झाली असून ही चर्चा महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे सचिव कोकण विभागाचे अध्यक्ष सुरेश सर यांच्या उपस्थितीमध्ये झाले असून त्यांनी या निर्णयाची अधिकृत माहिती दिली. ज्यामुळे तात्पुरतं म्हणजेच टेम्पररी दिव्यांगांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा हा ठरणार आहे. त्याचबरोबर जी 6,000 रुपयांची मागणी आहे यामध्ये 6,000 रुपये पेन्शन करण्यासंदर्भातली यामध्ये सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्यानंतरनं बच्चूभाऊ कडू यांनी पहिलाच निर्णय मान्य करून घेतला. त्यामुळे 6,000 रुपया प्रति महिना ही मागणीसुद्धा लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. आणि पुढील आठवड्यामध्ये प्रशासकीय दिवसांत शासन निर्णय औपचारिकरित्या रद्द होईल आणि सर्व दिव्यांगांना समावेशक लाभ हे मिळणार आहेत.
आणि ही बातमी महत्त्वाची आहे, त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना हे दिलासादायक असणार आहे. जास्तीत जास्त जे तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे ते निश्चिंत राहतील. कारण त्यांना जो काही शासन निर्णय झाला होता की तात्पुरतं दिव्यांग लाभार्थ्यांना जे हप्ते आहेत एप्रिल महिन्यापासूनचे किंवा आत्तापासूनचे बंद होणार आहे, तर असं काही होणार नाही आहे. याबाबत शासन निर्णय जो आहे पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर केला जाईल आणि त्यामुळे जे तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी आहेत, टेम्पररी दिव्यांग लाभार्थी, यांना सुद्धा पुढचे महिने जे आहे हप्ता सर्वसमावेशक असून आत्ता जसे हप्ते मिळत होते, अर्थात जसे सगळ्या योजनांचा लाभ मिळत होता, तसाच यापुढेही सगळ्या योजनांचा लाभ जो आहे टेम्पररी तात्पुरता दिव्यांग UDID कार्ड धारक आहेत यांना सुद्धा मिळणार आहे. अत्यंत आनंदाची, चांगली आणि महत्त्वाची अशी अपडेट ही शेअर करण्यात आली आहे. अधिकृत शासन निर्णय हा पुढच्या आठवड्यामध्ये प्रशासकीय कामकाज कार्यालय सुरू झाल्यानंतर जाहीर केला जाईल. तर ही आनंदाची बातमी आहे. 2 महत्त्वाच्या बातम्या म्हणजे वितरणाची प्रक्रिया सुद्धा जलद होणार आहे आणि त्याचबरोबर जे लाभार्थी आहेत तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी यांचा सुद्धा जो चुकीचा शासन निर्णय होता तो रद्द करून त्यांना सुद्धा सगळे लाभ हे मिळणार आहेत. अशा पद्धतीच्या या महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत. मे महिन्यासाठीच्या वितरणासंदर्भात सुद्धा लवकरच